राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भैरवनाथाचं चांगलं होती घेऊन या आपुल्या हाती श्रीघाला भक्तिपंथी जगा दे तू लोकाभिरामं वरदनं अधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मुखं करोति वाचालं पङ्गुलं दयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवा ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ती भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रस्तुत प्राप्त प्रसंगित प्राप्त स्थळी संकल्पित वेळामध्ये अखंड कोटी भगवान प्रस्तुत प्राप्त प्रसंगित प्राप्त स्थळी संकल्पित वेळामध्ये अखंड कोटी ब्रह्मांडनाथ भक्ती प्रतिपालक श्री पंढरीश परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेली ओवी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथातील 12व्या अध्यायातील असून यामधून संतांचे महत् कार्याचे दर्शन तुम्हा आम्हाला वेळोवेळी घडवून देतात. आता परिहारात्मक बोलायचं म्हणजे असं की आपल्या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि 50व्या वर्षी माझी पहिलीच प्रवचन रूपी सेवा माझ्या परमभाग्याने माझ्याकडे आली याचे मी परमभाग्य समजते आणि ओवीला योग्य तो नात्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही जी ग्रामस्थांनी ही जी संधी मला प्राप्त करून दिली याबद्दल मत प्रमाणाकडून तुमचे कोटी कोटी धन्यवाद आणि प्रणाम आणि प्रणाम आणि प्रणाम आणि प्रणाम. यामधून माऊली असं सांगतात की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी जो पुरुषार्थ आहे तो घेऊन या आपल्या हातामध्ये घेऊन तिघाला भक्तिपंथी जगा देतो जगाला प्रदान करण्यासाठी निघालेले कोणत्या मार्गाने तर भक्ती मार्गाने सज्जना हो प्रत्येकाला म्हणजेच प्रत्येकाला सुखाचा परमानंद अपेक्षित आहे पण तो आपल्याला मिळत नाही कारण आपण ज्या मार्गाने जातो त्याच्यामुळे दुःखाचे आहे किंवा तो मार्ग दुःखाने बांधलेला आहे. दुःख मार्ग सोपा सुखरूप किंवा भक्ती मार्ग होऊ सोपा हे चिठोर भक्ती आवडते देवा संकट हवे माया संसाराची. पण आपण या मार्गाने जात नसल्याने आपल्या पदरात कायम दुःखच प्राप्त होते. सज्जनो आपण ज्या मार्गाने जातो त्याच्यामुळेच दुःखाचे आहे किंवा तो मार्ग दुःखाने बांधलेला आहे. संसार दुःख मूळ कडेंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिनी तळमळ. अजून एक प्रमाण सांगते दुःख बांधवडी आहे हा
संसार सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार इतका दुःखाचा आहे, इतका दुःखाचा आहे. माऊली अजून एका ठिकाणी सांगतात, आणि दुःख सांगू मी किती, सकाळ संसाराची स्थिती, नशान पाशान फुटती, भयगाप चित्ती भरलासे. तर सर्जनाओ, संसारातील दुःख आणि त्या दुःखाचे दर्शन तुम्हा आम्हाला संत वेळोवेळी घडवून देतात. सज्जनाओ, प्रत्येकाला सुखाचा परमानंद अपेक्षित आहे, पण तो मिळत नाही, कारण आपण जीवन जगत असताना डोक्यात कायम स्वार्थी विचार डोक्यात ठेवतो, म्हणूनच दुःखाला प्राप्त होतो. खऱ्या अर्थाने आपल्या समाजात 4 प्रकारचे लोक मोडतात. ते वर्ग असे: पहिला वर्ग अज्ञानवान वर्ग, दुसरा वर्ग विकृतिवान वर्ग, तिसरा वर्ग संस्कृतिवान वर्ग आणि चौथा वर्ग प्रकृतिवान वर्ग. आता आपण पहिला वर्ग पाहूया, अज्ञानवान वर्ग. या वर्गामध्ये स्वार्थीही नाही आणि परार्थीही नाही असे लोक मोडतात.